लाडकी बहीण योजना अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली। सरकारच्या माध्यमातून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यामध्ये आल्या आहेत। सरकारने दिलेला शब्द अखेर पूर्ण केला असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। कोणत्या क्षणी पैसे जमा झाले अशा प्रकारचा तुमच्या मोबाईलवरती आता मेसेज येणार आहे, कारण की आता सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली असून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता या ठिकाणी वाटप केला जाणार आहे। आणि फक्त ऑगस्ट महिन्याचाच 14वा हप्ता नव्हे तर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे। म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये म्हणजेच की साधारणतः 2330 रुपयांची रक्कम ही आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हा रक्षाबंधना दिवशीच जमा केला जाणार होता, मात्र निधीची तरतूद नसल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता वाटप होण्यास उशीर झाला। मात्र आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, कारण की सरकारने दिलेला शब्द आता पूर्ण केला असून तातडीने या ठिकाणी पैसे वाटप करण्याच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये असे या ठिकाणी साधारणतः 2330 रुपये थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता लवकरच पहिला टप्पा या ठिकाणी सुरू केला जाणार असून पहिल्या टप्प्यामध्ये आता 14 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। त्याचबरोबर पहिल्या टप्प्यामध्ये 7 बँकांमध्ये या ठिकाणी हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे। त्याचबरोबर बँकांची देखील या ठिकाणी यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आता 34 लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये म्हणजेच की एकूण 2330 रुपये अशी रक्कम या ठिकाणी वाटप केली जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी कसलीच काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची गरज नाही। मात्र त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी एक अर्जंट आणि महत्त्वाची सूचना देखील या ठिकाणी समोर आली आहे, ती म्हणजेच की आता सर्वच महिलांना लाडकी बहीण योजनेचा जो ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आहे तो देण्यामध्ये येणार नाही। याचं मुख्य कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी पडताळणी करण्यामध्ये येत असून यामध्ये आता 26 लाख महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे। आता कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत आणि तुमच्या बँक खात्यावरती 14वा हप्ता जमा होणार का नाही ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। तर आता सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता या ठिकाणी सर्वात अगोदर वाटप केला जाणार आहे आणि त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा जो 830 रुपयांचा हप्ता आहे तो कसा मिळवायचा, कारण की आता बहुतांश लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता हा मिळत नाही। त्यामुळे गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहत चला। एकंदरीत जर पाहायला गेलं तर ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याच्या वाटपासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत, म्हणजेच की तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। जर तुम्हाला सर्वात अगोदर 14वा हप्ता म्हणजेच की 14व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये म्हणजेच की एकूण 2330 रुपयांचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। तर आता लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा झाल्यानंतर सर्वांच्या लक्ष आता ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याकडे लागली आहे। नेमका ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न देखील आता वारंवार उपस्थित केला जात आहे। लाडक्या बहिणींना 14व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, मात्र आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही, कारण की आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे पैसे आता वितरित केले जाणार आहेत। सरकारच्या माध्यमातून आता पैसे वाटप करण्याच्या
तातडीने सूचना देखील या ठिकाणी अधिकाऱ्यांना देण्यामध्ये आलेल्या आहेत। सरकारने शब्द आता पूर्ण केला असून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे आता या ठिकाणी जाहीर झाले आहेत। थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी हस्तांतरित केले जाणार आहेत। सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यासाठी या ठिकाणी तातडीने सूचना देण्यामध्ये आल्या असल्यामुळे आता कोणत्या क्षणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। फक्त आता मेसेजकडे लक्ष द्या, कारण की कोणत्या क्षणी पैसे जमा झाले अशा प्रकारचा तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी मेसेज येणार आहे। आणि फक्त ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता नाही तर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। आता नेमका गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण सविस्तरपणे पुढे पाहणारच आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे। आता ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता या ठिकाणी थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। मात्र आता यावेळेस हप्ता देताना थोडासा बदल सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आलेला आहे। तो म्हणजेच की आता लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता मिळवण्यासाठी आता सर्वच महिलांना एक छोटंसं काम करावं लागणार आहे आणि ते काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती लवकर ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हा जमा होणार आहे। अन्यथा ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता तुम्हाला या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये देखील मिळू शकतो। जर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता लवकर मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी एक छोटंसं काम करावं लागणार आहे, ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। तर आता सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता वाटप करण्यासाठी पूर्ण तयारी झाली असून आता पहिला टप्पा या ठिकाणी सुरू केला जात आहे। पहिल्या टप्प्यासाठी सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी आणि बँकांची देखील यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे। तर आता सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हा जमा होणार आहे ते आपण सविस्तरपणे पाहूयात। फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली असून आता सर्वात अगोदर 14 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आणि 7 बँकेमध्ये पैसे या ठिकाणी लवकर जमा होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून याद्या पण आता जाहीर झाल्या आहेत। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तर सर्वात अगोदर तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत ते आपण सविस्तर पाहूयात। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। या ठिकाणी आता लक्षपूर्वक पाहत चला। जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली असून आता सर्वात अगोदर या ठिकाणी 14 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे अशा प्रकारे साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हा वाटप केला जाणार आहे। तर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील ते सविस्तरपणे पाहूयात आणि त्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती नेमका ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील पाहणार आहोत। त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा, त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागणार आहे सर्व काही पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता पहिला जिल्हा जाहीर झाला आहे तो म्हणजेच की या ठिकाणी आता नागपूर जिल्ह्याचा आपल्याला समावेश पाहायला मिळत आहे। नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हा जमा केला जाणार असल्यामुळे आता नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा झाला असून आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता पैसे वाटप करण्याच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून आता कोणत्या क्षणी या ठिकाणी पैसे जमा होणार असल्याचा मेसेज देखील तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता अहिल्यानगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। त्यानंतर आता या ठिकाणी सातारा जिल्हा असेल म्हणजेच की दुसरा जिल्हा सातारा आहे। सातारा देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे वाटप करण्याची प्रक्रिया आता सुरू केली जात असून 13व्या हप्त्या पाठपाठ आता लगेचच सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हा आता सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे। त्यानंतर या ठिकाणी
तिसरा जिल्हा आहे जालना। आता जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर साधारणतः 100 कोटी रुपयांचा निधी आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे। थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून पैसे जमा केले जाणार असल्यामुळे आता महिलांना म्हणजेच की लाडक्या बहिणींना कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। त्यानंतर या ठिकाणी चौथा जिल्हा आहे पुणे। लक्षपूर्वक पाहत चला, जर तुम्ही पुणे जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी आता खुशखबरच म्हणावी लागेल, कारण की आता पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम ही जमा केली जाणार आहे। एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे अशा प्रकारे साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप केले जाणार असल्यामुळे आता कोणत्याच महिलांना म्हणजेच की लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून बँकांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे। आता सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार ते आपण आता पाहण्याचा प्रयत्न करू। लक्षपूर्वक पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता बँकांची यादी या ठिकाणी आता जाहीर झाली आहे। तर आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार तर लक्षपूर्वक पाहत चला। पहिली बँक आहे SBI। जर तुमचं बँक अकाउंट SBI बँकेमध्ये असेल तर सर्वात अगोदर तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही हस्तांतरित केली जाणार आहे। त्यानंतर दुसरी बँक आहे HDFC बँक। जर HDFC बँकेमध्ये अकाउंट असेल तर सर्वात आधी HDFC देखील बँकेमध्ये आता पैसे जमा केले जाणार आहेत सरकारच्या माध्यमातून। SBI आणि HDFC बँकेमध्ये आता 1500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी सोडण्यामध्ये येणार आहे, म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्याची पूर्ण तयारी या ठिकाणी झाली आहे। त्यानंतर तिसरी बँक आहे ICICI। या देखील बँकेमध्ये आता सर्वात आधी रक्कम ही जमा केली जाणार आहे सरकारच्या माध्यमातून। पूर्ण तयारी या ठिकाणी झाली असून आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। त्यानंतर ॲक्सिस बँक असेल, या देखील बँकेमध्ये सर्वात आधी आता सरकारच्या माध्यमातून पैसे हे वाटप केले जाणार आहेत। त्यानंतर आता सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार आता येत्या काही दिवसांमध्ये थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। एकंदरीत जर विचार केला तर आता ऑगस्ट महिन्याचा जो 14वा हप्ता आहे तो आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती DBTच्या माध्यमातून या ठिकाणी हस्तांतरित केला जाणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी झाली असली तरी ऑगस्ट महिन्याचा जो 14वा हप्ता आहे तो आता सर्वच महिलांना मिळणार नाही। याचं मुख्य कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेची पडताळणी या ठिकाणी करण्यामध्ये आली असून यामध्ये आता 26 लाख महिलांना अपात्र करण्यामध्ये आले आहे। आता कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये आले आहे आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागणार ते आपण आता सोप्या भाषेमध्ये पाहूयात। लक्षपूर्वक पाहत चला। तर आता सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची पडताळणी करण्यामध्ये आली असून त्यामध्ये आता बहुतांश महिलांना अपात्र करण्यामध्ये आले आहे। तब्बल 26 लाख महिलांची या ठिकाणी आता पडताळणी सुरू झाली असल्याची माहिती समोर आली असून आता या महिलांना ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही। सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नव्हत्या अशा महिलांनाच फक्त अपात्र केले जात आहे। तुम्ही जर लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागणार आहे तर लक्षपूर्वक पाहत चला। ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसेल फक्त अशाच महिलांना हे काम करावे लागणार आहे, मात्र इतर महिलांना हे काम करण्याची गरज नाही। पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, ज्या महिलांचे म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक नाही अशा महिलांनी त्वरित आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्यावे, कारण की आता लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केला जात असल्यामुळे ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा महिलांनी एक महत्त्वाचं काम करायचं आहे, म्हणजेच की कोणतं काम करायचं आहे तर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे एक छोटंसं काम करून घ्यायचं आहे आणि हे काम केल्यानंतर कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। आणि नेमका आता ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आता कधीपासून वाटप होणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूयात। फक्त आता राहिलेल्या 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। तर आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली आहे। सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे। सरकारने दिलेला शब्द आता पूर्ण केला असून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून रक्कम ही जमा केली जाणार आहे। ऑगस्ट महिन्याचा जो 14वा हप्ता आहे तो सरकारला रक्षाबंधन याच दिवशी द्यायचा होता, मात्र निधीची तरतूद नसल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता वाटप होण्यास विलंब झाला। मात्र आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही, कारण की त्या 5 ते 6
10 दिवसामध्ये ऑगस्ट महिन्याचा जो 14वा हप्ता आहे तो या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे। ऑगस्ट महिना सुरू असल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता याच महिन्यामध्ये म्हणजेच की ऑगस्ट महिन्यामध्ये थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। अशा पद्धतीने आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते आपण पाहूया। तर आता सर्व काही महत्त्वाचे अपडेट पाहण्याचा प्रयत्न केला आहे। आता नेमका गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा तर लक्षपूर्वक पाहत चला। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता या ठिकाणी वितरित केला जात आहे। जर तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला यासाठी एक काम करावं लागणार आहे, म्हणजेच की तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करावा लागणार आहे। अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन अर्ज करू शकता। सोबतच तुम्ही तहसीलमध्ये देखील जाऊन या ठिकाणी कोणते कागदपत्रे लागणार, कसा अर्ज करायचा या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी 100% करू शकता। तहसीलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व काही महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी सांगण्यात येईल। अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करून 100% गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता हा मिळू शकता। सोबतच या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा जो 830 रुपयांचा हप्ता आहे तो तुम्हाला या ठिकाणी वितरित केला जाईल। म्हणजेच की तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये या ठिकाणी पात्र झाल्यानंतर तुमच्या थेट बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा केली जाईल। अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करून 100% मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता हा मिळू शकता। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।